मॉर्निंग. लास्ट लेक्चर आपण फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ इथरचा पार्ट आपण स्टडी केला आणि आज आपण आता रिएक्शन्स ऑफ इथर्स. ओके, इथर कुठल्या केमिकल प्रॉपर्टी दाखवतो, कुठल्या केमिकल रिएक्शन दाखवतो हे आपण आता स्टडी करणार आहोत. बघा, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स त्याला आपण काय म्हणतो, रिएक्शन्स ऑफ इथर्स. ओके, रिएक्शन्स ऑफ इथर्स. केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर, that is reactions of ethers. ओके, लक्षात घ्या. आता पहिली जी केमिकल प्रॉपर्टीज आहे इथरची ती आपली लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्स. इथर्स लॅबोरेटरी मध्ये कुठली केमिकल टेस्ट दाखवतात आणि त्या केमिकल टेस्ट नुसार इथर हे अदर हायड्रोकार्बन पासून डिस्टिंग्विश होतात, म्हणजे सेपरेट होतात. म्हणजे इथर आणि बाकीचे हायड्रोकार्बन्स हे आपल्याला आयडेंटिफाय करायचे असतील तर इथर हा कुठली लॅबोरेटरी टेस्ट देतो हे आपल्याला बघायचं आहे. बघा, पहिली आपण बघणार आहे याच्यामध्ये लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्स. लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्स. इथरचे आता लॅबोरेटरी टेस्ट आपण बघणार आहे. लॅब मध्ये कुठली टेस्ट इथरला दाखवतो बघ. Ethers are always neutral in aqueous medium. aqueous medium मध्ये म्हणजे aqueous solution मध्ये, aqueous solution म्हणजे वॉटर मधलं सोल्युशन, aqueous solution मध्ये किंवा aqueous medium मध्ये ether हा न्यूट्रल कंपाऊंड आहे. म्हणजे कुठलीही ऍसिडिक बेसिक रिएक्शन तो देत नाही किंवा ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर दाखवत नाही. ओके, तर लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्स काय म्हटले आपण, इथरचा न्यूट्रल, इथर हे न्यूट्रल आहे. इथरचा न्यूट्रल इन ऍक्वियस मीडियम. ऍक्वियस मीडियम मध्ये हे न्यूट्रल आहे, लक्षात कुठली रिएक्शन ते दाखवत नाही. ओके, मग ड्यू टू न्यूट्रल नेचर ऑफ इथर्स इन aqueous medium, जे aqueous सोल्युशन म्हणजे aqueous सोल्युशन ऍसिडचा असू द्या, बेसचा असू द्या, त्याच्याबरोबर इथर्स हा न्यूट्रल बिहेवियर दाखवत असतो. therefore ethers do not react with dilute acids, dilute base, oxidizing agent and reducing agent and also with active metals. ह्याच्यावर तो रिएक्शन दाखवत नाही. समजा इथर्स डू नॉट रिएक्ट विथ. ओके, कुणावर रिएक्शन दाखवत नाही बघा, डू नॉट रिएक्ट विथ ऍसिड्स, बेसेस, यांच्यावर रिएक्शन दाखवत नाही. डायल्यूट ऍसिड्स, डायल्यूट बेस, okay, do not react with dilute acid, dilute base. त्यानंतर ऑक्सिडायझिंग एजंट्स, ओके, ऑक्सिडायझिंग एजंट बरोबर. त्यानंतर रिड्यूसिंग एजंट्स, ओके, रिड्यूसिंग एजंट बरोबर do not react with oxidizing agent, reducing agents and with active metals, and with active metals. आणि active metal बरोबर तो रिएक्शन दाखवत नाही. active metals कुठले आले, सोडियम, पोटॅशियम, अल्युमिनियम. ही आपली रिएक्टिव्हिटी सरीनुसार एलिमेंट्स आहेत active metals. त्यांच्या बरोबर इतर हा कुठलीही केमिकल रिएक्शन दाखवत नाही aqueous medium मध्ये. ओके,
ethers behave as a neutral, that is inert in aqueous medium. जे कुठली केमिकल रिएक्शन दाखवत. मग आता हा जो इथर आहे, हा इथर अदर हायड्रोकार्बन पासून आपल्याला सेपरेट करायचा असेल तर मग केमिकल रिएक्शन कुठले आहे? तुम्हाला अनेक हायड्रोकार्बन दिले असेल, अल्केन दिला असेल, अल्कोहोल दिला असेल आणि इथर दिला असेल. तर कुठला कंपाऊंड तुम्हाला इथर आहे हे आयडेंटिफाय करायचं असेल तर आपण कुठली लॅबोरेटरी टेस्ट करणार आहे? बघा, एकच लॅबोरेटरी टेस्ट आहे इथरचं आयडेंटिफिकेशन साठी. कुठली आहे बघा? हा ethers react with cold concentrated H2SO4. Okay, cold concentrated H2SO4 to form oxonium salt. आणि oxonium salt चं फॉर्मेशन करतो सर ethers. काय म्हटलं बघा? ethers react with cold and concentrated H2SO4. Cold concentrated H2SO4 okay to gives oxonium salts. To gives oxonium salts. Okay, oxonium saltचं फॉर्मेशन करतो लक्षात घ्या. आणि हा oxonium salt फॉर्मेशन हा फक्त इथरच करू शकतो. बाकीचे कुठलेही हायड्रोकार्बन्स oxonium salt फॉर्मेशन करू शकत नाही. त्यामुळे इथर हा अदर हायड्रोकार्बन पासून आपण डिस्टिंग्विश करू शकतो, म्हणजे ओळखू शकतो लक्षात. ओके, मग बघा रिएक्शन कशी होणार आहे यामध्ये. इथे आपण लिहूया जनरल. आपण लिहिणार ROR. आपला काय इथरचं जनरल रिप्रेझेंटेशन आहे. इथर ROR हायड्रोजन ऑक्सिजन. ऑक्सिजन कॅरीज 2 lone pair of electrons. की ऑक्सिजन वरती आपल्याला 2 lone pair of electrons आहेत की हे तुम्हाला माहिती आहे. ऑक्सिजन ऑलवेज कॅरीज 2 lone pair of electrons. आता ह्याची रिएक्शन कुणावर करणार आहे आपण? कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 बरोबर. आता मग कशी होईल रिएक्शन बघा. इथं बघा रिएक्शन H2SO4 आपण कसं लिहिणार आहे बघा. HSO4 मायनस H प्लस HSO4 मायनस अशा पद्धतीने आपण H2SO4 लिहिला आहे. ते H2SO4 चं आयोनायझेशन हे आपलं असं होत असतं. H प्लस प्लस HSO4 मायनस. ओके, आणि हाच HSO4 परत आयोनाइज झाला की आपल्याला परत H प्लस प्लस SO4 2 मायनस असं मिळतं. हा H2SO4 चा आयोनाइजेशन आहे H प्लस HSO4 मायनस. हा पण असा कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आपण इथे लिहिलेला आहे. ओके, आता हा जो कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 आहे त्याची रिएक्शन त्या इथर बरोबर कशी होणार आहे? ओके, असं आपण केलं काय होणार आहे बघा. ऑक्सिजन वरती आपल्या किती इलेक्ट्रॉनचे पेअर आहे? 2 लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहे. एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ह्या H प्लस बरोबर बॉन्डिंग करते लक्षात घ्या. H2SO4 मधील H प्लस आयन बरोबर बॉन्डिंग करते आणि हा H प्लस आयन या ऑक्सिजनला कंबाईन होतो. ओके, आणि हा HSO4 मायनस परत ह्या अल्किल ग्रुपला अटॅच होत असतो. ओके, आणि ऑक्सिजन एक लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन H प्लस बरोबर बॉन्डिंग साठी आपण दिलेले आहे. त्यामुळे ऑक्सिजन वरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. इलेक्ट्रॉनचे पेअर बॉन्डिंग साठी दिले होतात आणि एकच लोन पेअर ऑक्सिजन वरती जाते. ओके, मग बघा कसं होईल. R ओके, इकडं RO
R. ओके, इथे काय होणार त्या ठिकाणी H येणार आहे. ऑप्शन वरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स एकच लोन पेअर येणार. एक लोन पेअर त्या हायड्रोजनवर बॉन्डिंग मध्ये गेली आणि बॉन्डिंग साठी लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन दिल्यामुळे ऑप्शन वरती चार्ज कुठला येणार आहे आपला पॉझिटिव्ह चार्ज येणार. ओके, आणि हा पुढचा HSO4- हे अल्किल प्लॉट आहे इथं अशा. ओके, HSO4- त्याला ऑक्सोनियम सॉल्ट असं म्हटलं जातं. लक्षात का, हा ऑक्सोनियम सॉल्ट आहे कारण काय याच्यामध्ये काय आपले पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन्स दोन्ही आहेत. सॉल्ट मध्ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह आयन असतात ना, NaCl Na+Cl-. ओके, तशा बाबतीत हा ऑक्सोनियम सॉल्ट आहे. ओके, फॉर्मेशन ऑफ हियर व हा चार्ज आपण वरती जरी दाखवला तरी चालेल. ठीक आहे, अशा बाबतीत प्लस-. ओके, these are ऑक्सोनियम सॉल्ट. ओके, हाचा ऑक्सोनियम सॉल्टचं फॉर्मेशन आहे. लक्षात आलं. ओके, हा ऑक्सोनियम सॉल्ट फॉर्मेशन करण्याचं काम फक्त इथरच करत असतो, कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. बाकीचा कुठलाही हायड्रोकार्बन्स हा ऑक्सोनियम सॉल्टचं फॉर्मेशन करत नाही. त्यामुळे इथरचा distinguishes from other hydrocarbons by this reaction. Okay, this reaction distinguishes this separate term distinguishes ethers from other hydrocarbons. Okay, from other hydrocarbons. ही मेथड किंवा ही रिएक्शन इथर्सला अदर हायड्रोकार्बन पासून डिस्टिंग्विश करत असते, म्हणजे सेपरेट करत असते. लक्षात आलं. ही लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथर्सचा ऍक्व्हियस मीडियम बरोबर न्यूट्रल आहे. तो कुठल्याही डायल्यूट ऍसिड, डायल्यूट बेस, ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट आणि ऍक्टिव्ह मेटलवर रिएक्शन दाखवत नाही. परंतु कोल्ड कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 तो ऑक्सोनियम सॉल्टचं फॉर्मेशन करतो आणि हा ऑक्सोनियम सॉल्ट फॉर्मेशनची रिएक्शन इथरला अदर हायड्रोकार्बन पासून सेपरेट करत असते. बरोबर, अशा पद्धतीने आपली ही लॅबोरेटरी टेस्ट ऑफ इथरचा केमिकल प्रॉपर्टीज मध्ये. तर नेक्स्ट आपण आता स्टडी करणार आहे पुढची केमिकल प्रॉपर्टी किंवा रिएक्शन्स ऑफ इथरचा. ती आपली बघा रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स. सेकंड याच्यामध्ये आपण बघणार reactions involving alkyl group of ethers. Reactions involving alkyl group of ethers. म्हणजे इथर्स म्हणल्याचे अल्किल ग्रुप आहे, त्याची रिएक्शन काय होत असते ते आपल्याला बघायचं. बघा, पहिली रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग अल्किल ग्रुप ऑफ इथर्स ची रिएक्शन आहे फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड्स. फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. लक्षात, पेरॉक्साइडचं फॉर्मेशन आहे. आता मग हेच पेरॉक्साइडचं फॉर्मेशन आपल्याला कसं मिळतं बघा. लक्षात, CH3CH2. This peroxide formation takes place in presence of
ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजन, ओके, ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये इथर जर आपण लॉंग टाइमला एक्सपोज केला असेल तर इथरचं कन्व्हर्शन पर्टिक्युलर पेरॉक्साइड कंपाऊंड मध्ये होत असतं, बरोबर आहे. पेरॉक्साइडचं फॉर्मेशन होत असतं. काय म्हटलंय बघा आपण, इथर जर एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण ठेवला असेल, म्हणजे ऍटमॉस्फेरिक ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर ठेवला असेल तर त्याचं कन्व्हर्शन पेरॉक्साइड मध्ये होत असतं. जर इथर म्हणला जो अल्किल ग्रुप आहे त्याचं कन्व्हर्शन पेरॉक्साइड मध्ये होत असतं. बघा मग आपण इथर घेणार CH3 CH2O CH2 CS, ओके. बघा हा आपण घेतला. नाव काय सांगा इथरच्या, ऑक्सिजनच्या दोन्ही साईडला असले अल्किल ग्रुप आहेत आपले सेम आहेत ना, त्यामुळे कुठला इथर चला सिंपल का मिक्स्ड का सिंपल, दोन्ही सेम असतात. सिंपल त्यालाच आपण काय म्हणतो आणखी सिमेट्रिक इथर. मग आता ह्याचं आपल्याला नाव लिहायचं, दोन्ही साईडला इथील ग्रुप आहे, नाव लिहा डायइथिल इथर, ओके, कॉमन सिस्टम. आणि IUPAC इथॉक्सी इथे डायइथिल इथर घेतला. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये ऍटमॉस्फेरिक एअर आहे, लक्षात घ्यायचं. एअर मधला ऑक्सिजन आहे, लॉंग कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला आपण. एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये जास्त वेळ जर इथर ठेवला असेल, ऑन लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर, ओके, एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये लॉंग टाइम साठी जास्त वेळ ठेवला असेल, ऑन लॉंग कॉन्टॅक्ट विथ एअर, तर इथर मधला हे जे अल्किल ग्रुप्स आहेत, हा असेल किंवा हा असेल, ह्यांचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं, पेरॉक्साइड मध्ये होत असतं. कसं पेरॉक्साइड तयार होतं बघा. एक अल्किल ग्रुपचं आपण पेरॉक्साइड फॉर्मेशन घेऊया. इथं CH3 ऍज इट इज राहील, ओके, इथला CH एक हायड्रोजन, इथं ऑक्सिजन, ओके, O2 मध्ये दोन ऑक्सिजन ना, इथं अटॅच झाला. आणि पुढचा ऍज इट इज OCH2 CS. लक्षात काय केलंय बघा आपण तिथं, हा CH3 ऍज इट इज ठेवला. त्या CH2 मधला एक जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे त्याच्या अक्रॉस ऍटमॉस्फेरिक एअर मधले दोन ऑक्सिजनचे आयटम आपण इथं अटॅच केले. त्यातला एक H आपण इथं लिहिलाय आणि ह्या O2 मधले दोन ऑक्सिजन आपण इथं रिप्रेझेंट केले, ओके. O सिंगल बॉन्ड O असं, बरोबर. आणि पुढे काय आपला ऍज इट इज CH2 CS. अंडरस्टँड. आता मग हा काय झाला, पेरॉक्साइड. कुठला पेरॉक्साइड आहे बघा इथं, डायइथिल इथरचा पेरॉक्साइड आहे, ओके. पेरॉक्साइड आपलं कसं असतं, HOOH, हा हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. H2O ला आपण हायड्रोजन पेरॉक्साइड म्हणतो. इथं बघा H आहे, OO पेरॉक्साइड लिंकेज आहे. O सिंगल बॉन्ड O ला आपण काय म्हणणार आहे, पेरॉक्साइड लिंकेज आहे की नाही, ओके. आणि पुढे इकडं H चा हा टोटली इथरने रिप्लेस झाला, ओके. हे पेरॉक्साइड फॉर्मेशन आहे. लक्षात, ही डायइथिल इथरचं पेरॉक्साइड आहे, त्यामुळे ह्याला काय म्हणायचं, पेरॉक्साइड ऑफ डायइथिल इथर, ओके. डायइथिल इथरचं एक पेरॉक्साइड आहे, ओके. अशा तीन अल्किल ग्रुपचं कन्व्हर्शन हे पेरॉक्साइड मध्ये होत असतं. इथर जर आपण लॉंग एअरच्या कॉन्टॅक्ट मध्ये ठेवला असेल तर, ओके. ही अल्किल ग्रुपची एकच रिएक्शन आहे, फॉर्मेशन ऑफ पेरॉक्साइड. आणि ही पेरॉक्साइड जे आहे ती हजार्डस असतात. हजार्डस म्हणजे ते काय असतात, पॉइझनस कंपाऊंड्स. पेरॉक्साइड पॉइझनस असतात, ओके. पॉइझनस कंपाऊंड्स, these are hazardous or poisonous, okay, poisonous compounds. आणि हे जे पॉइझनस कंपाऊंड्स आहेत, hazardous किंवा पॉइझनस कंपाऊंड, हे जर आपण, ओके, जर आपण हाय टेम्परेचरला ठेवले असेल तर ही ब्रेक होत असतात, ओके. ब्रेक होत असतात, लक्षात.
ब्रेक झाल्यावरती त्याचं पॉइझनस नेचर इन्क्रीज होत असतं. ओके, अशा पद्धतीने ही पेरॉक्साइड फॉर्मेशनची रिएक्शन आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, पुढच्या आता केमिकल प्रॉपर्टीज ऑफ इथर्स ते आहे आपली रिएक्शन्स इन्व्हॉल्विंग किंवा रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, कार्बन सिंगल बॉन्ड ऑक्सिजन. ओके, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड च्या रिएक्शन आपण आता स्टडी करणार. जे ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड, कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक झाल्यावरती इथर मध्ये कुठल्या रिएक्शन होतात ते आपल्याला बघायचं. ओके, तर ह्या ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड किंवा रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ह्याच्यामध्ये पहिली रिएक्शन आहे आपली ती कुठली आहे बघा, रिएक्शन with hot dilute H2SO4 sulfuric acid. Reaction with hot dilute H2SO4. इथं आपलं काय म्हणतात, हायड्रोलायसिस. हॉट डायल्यूट H2SO4 च्या प्रेस मध्ये हायड्रोलायसिस होत असतं, लक्षात घ्या. ओके, ही रिएक्शन आहे. आता मग इथरची रिएक्शन हॉट डायल्यूट H2SO4 बरोबर आपण केल्यानंतर तर आपल्याला काय मिळणार आहे, करस्पॉन्डिंग अल्कोहोलचं फॉर्मेशन मिळणार. रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4, इथर्स ऑन रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2SO4 टू फॉर्मस करस्पॉन्डिंग अल्कोहोल्स और फिनॉल्स. आपण जर अल्किल इथर घेतला असेल तर अल्कोहोलचं फॉर्मेशन, आणि अल्किल आरिल इथर घेतला असेल, ऑक्सिजन टेस्टला एक अल्किल ग्रुप असेल, एक आरिल ग्रुप असेल, तर अल्किल ग्रुप अल्कोहोल, आरिल ग्रुप फिनॉलचं फॉर्मेशन करतो. ओके, पण रिएक्शन बघा आता कसे होणार, सिंपल एज वेल एज मिक्स्ड इथर्स, these are formed by hydrolysis reaction with hot dilute H2SO4. Okay, बघा करस्पॉन्डिंग अल्कोहोल घेतलाय आपण ROH. ओके, ROH इथर्स अल्कोहोल आपण जनरल अल्कोहोल्स कसा ROH. ओके, ROH प्लस दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल आपण लिहिणार ROH. हे दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स आपल्याला इथर पासून मिळणार. तर लक्षात घ्या, इथं आता मी कसं तयार करणार बघा, दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स. सुरुवातीला आपण इथर घेणार ROR, त्याला आपण काय म्हणणार इथर. आता इथरची रिएक्शन हॉट डायल्यूट H2SO4 बरोबर करत असताना डायरेक्ट H2SO4 म्हणजे इथं वॉटर असणार आहे, आणि त्याचं वॉटर असल्यामुळे हायड्रोलायसिस होणार आहे, म्हणजे वॉटर मॉलिक्यूल इथं इथरला ऍड होणार आहे. ओके, हायड्रोलायसिस म्हणजे ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स, ऍडिशन ऑफ वॉटर मॉलिक्युल्स म्हणजे हायड्रोलायसिस. ओके, H2 मॉलिक्यूल मी केलेलं बरोबर. मग आता एरोवर दिला तुम्ही काय लिहिणार, हॉट डायल्यूट H2SO4. ओके, हा आपण लिहिला. मग आता काय होईल बघा, रिएक्शन कुठल्या पाहतोय आपण, कार्बन ऑक्सिजन बॉन्डचं. ह्या इथर्स मधील
ROR अल्किल ग्रुप मध्ये कार्बन एटम असणारच आहे, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होणार, बरोबर. मग वॉटर मध्ये कोण आहे सांगा? वॉटर मध्ये काय असणार आहे? H सिंगल बॉन्ड OH असणार आहे. वॉटर मॉलिक्यूल म्हणजे H सिंगल बॉन्ड OH. आता एका साइडला H ऍड होईल, एका साइडला OH ऍड होईल, बरोबर. मग मॉलिक्युल्स आपले कुठले मिळणार? अल्कोहोलचे मिळणार, हे आपण अगोदरच सांगितलं होतं. बघा ROH हा अल्कोहोलचा मॉलिक्यूल झाला, दुसरा ROH दुसरा अल्कोहोलचा मॉलिक्यूल झाला. म्हणजे इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होऊन जाईल आणि त्याच्या अक्रॉस एक हायड्रोजन आणि एक OH ग्रुप ऍड होणार. ओके, आता कशी रिएक्शन झाली बघा. फॉर्मेशन ऑफ ROH प्लस काय होणार? आणखी इथला R आणि वॉटर मधला OH, एक H इथे गेला, एक OH इथे. ओके, प्लस ROH, बरोबर. हे काय झाले? दोन अल्कोहोलचे मॉलिक्युल्स, अल्कोहोल्स तयार झाले. आता इथं आपण यूज केला इथं इट मे बी सिंपल ऑर मिक्स्ड, सिंपल असेल किंवा मिक्स्ड असेल. अल्किल ग्रुप सेम असतात, सिंपल. डिफरंट असतात, मिक्स्ड. सेम असतात दोन सिमिलर अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळणार, डिफरंट असेल तर दोन डिफरंट अल्कोहोलचे मॉलिक्यूल मिळणार. ओके, सुरुवातीला आपण सिंपल इथरचं फॉर्मेशन करूया हिच्यानुसार. ओके, बघा इथर रिएक्ट विथ hot direct H2SO4 undergoes hydrolysis to form alcohols, असं स्टेटमेंट आपलं होईल. आता बघा हे आपण रिप्रेझेंट केले. आता वॉटर म्हणजे H सिंगल बॉन्ड OH. बघा पर्टिक्युलर एक्झाम्पल घ्या. अल्किल ग्रुप CH3 ला O CH हे इथर झाला. नेम काय? डायमिथिल ईथर. ओके, वॉटर वर रिएक्शन करा. H2O एरोवरती सेम कंडिशन ला हॉट डायरेक्ट H2SO4 किंवा डायरेक्ट H2SO4 ला आपण. ओके, काय होईल? ओके, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होऊन जाईल. रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड बघतोय आपण. मग वॉटर मध्ये कोण असणार आहे? H सिंगल बॉन्ड OH असणार. मग एक H आपला इकडे ऍड होईल आणि हा OH इकडे ऍड होईल. एक CH3OH मिळाला, दुसरा CH3OH. दोन्ही सिमिलर अल्कोहोलचे मॉलिक्युल्स मिळाले. ओके, लिहा मग CH3OH प्लस CH3OH. ओके, हे दोन्ही सेम मॉलिक्युल्स आहेत. मिथाइल अल्कोहोल फॉर्मेशन झालं किंवा तुम्ही एकदाच 2CH3COH म्हटलं तरी चालेल. ओके, मिथाइल अल्कोहोल. हे लक्षात आलं. अशा पद्धतीने हे अल्कोहोल्स मिळणार आहे. हा मिळालेला अल्कोहोल्स आहे, ही मिथिल अल्कोहोल्स आहेत आणि यूज केला इतर कुठला? सिमेट्रिक इथर आहे किंवा सिंपल इथर आहे. आता मग तुम्हाला मिक्स्ड इथर करायचं असेल तर काय केलं पाहिजे? ऑक्सिजन अटॅचले दोन्ही अल्किल ग्रुप वेगवेगळे घ्यायचे, डिफरंट घ्यायचे. बघा मग कसं आहे ना, डिफरंट घेतले तर CH3 ओके O CH2 CS असं आपण लिहिलं असेल. इथे एका साइडला मिथिल ग्रुप आहे, एका साइडला इथिल ग्रुप आहे, CH2CH3. ओके, नेम कसं आहे ना सांगा. एक इथिल ग्रुप आहे, एक मिथिल आहे. नेम आहे ना इथिल, मिथिल, इथर. अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार आपण ग्रुप भेटते, कॉमन सिस्टम नुसार. हायड्रोलायसिस करा. वॉटर मॉलिक्यूल एरो वरती डायल्यूट H2SO4 ला. ओके, काय होणार बघा?
बॉन्ड ब्रेक होणार आहे. इथून असं आपण कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक केला. वॉटर मध्ये कोण आहे आपलं H सिंगल बॉन्ड OH. वॉटर मध्ये कोण H2 म्हणजे H सिंगल बॉन्ड OH ना. एका साइडला इथं हायड्रोजन ऍड करा CH3OH. हा मिथिल अल्कोहलचा मॉलिक्यूल तयार होईल. आणि दुसरा कुठला तयार होणार इकडे CH3CH2 ला यातला OH ऍड करा. एक कुठला होता CH3CH2OH मिथिल अल्कोहल आणि दुसरा CH3OH. ओके बघा मग कसं होणार आहे CH3OH प्लस CH3CH2OH. बरोबर आहे. याचं नेम काय होणार एक मिथाइल अल्कोहल एक इथाइल अल्कोहल. ओके दोन डिफरंट अल्कोहलचे मॉलिक्यूल आपल्याला इथे मिळाले. ओके ही सिंपल इथर यूज केलाय इथं मिक्स इथर यूज केलाय. आता दुसरा आपण याच्यामध्ये अल्किल अरिल इथर आपण घेऊया. अल्किल अरिल इथर तो आपण कसा लिहिणार आहे ऑप्शनच्या एका साइडला कुठला एंड आहे अल्किल ग्रुप आणि एका साइडला अरिल ग्रुप आहे. त्यामध्ये जनरल रिएक्शन सुरुवातीला R अल्किल ग्रुप कसं दाखवणार आपण R आणि अरिल ग्रुप आपण कसं दाखवणार आहे AR एरोमेटिक रिंग. इथं बेन्झीन देखील. ओके हा आपला अल्किल अरिल इथर आहे. ओके हा मिक्स इथर आहे. ऑप्शनच्या एका साइडला अल्किल ग्रुप एका साइडला अरिल ग्रुप म्हणजे एरोमेटिक. ओके एरोमेटिक ग्रुप आहे. सेम हॉट डायरेक्ट H2SO बरोबर हायड्रोलायसिस करणार आहे. वॉटर मॉलिक्यूल ऍड करणार आहे आपण H2 ऍड वरती सेम हॉट डायल्यूट H2SO. ओके हे सेम आपण लिहिणारच आहे. ओके बघा वॉटर मध्ये कोण आहे H सिंगल बॉन्ड OH आहे. बॉन्ड आपला कुठला ब्रेक होणार आहे इथला बॉन्ड ब्रेक होणार आहे. ओके हा होत नाही. एरोमेटिक रिंग ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत नाही कारण का स्ट्रॉंग असतो. इथं sp2 हायब्रिडाइज्ड. ओके sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन एटमला ऑक्सिजन अटॅच हा डबल बॉन्डेड असतो त्यामुळे डबल बॉन्ड स्ट्रॉंग असतो सिंगल बॉन्ड पेक्षा त्यामुळे हा ब्रेक होत नाही. ठीक अल्किल ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत असतो. ओके मग इथं आपला काय ऍड होणार हायड्रोजन त्या साइडला OH AR OH. ओके आणि सॉरी इकडं ह्या साइडला हायड्रोजन आणि ह्या साइडला OH आलेला ROH. ओके ROH आणि इकडे AROH. कसं होणार बघा ROH प्लस AROH. एक काय मिळाला ROH अल्कोहल आणि एरोमेटिक रिंग अरिल ग्रुप आणि OH ते आपल्याला फिनॉल आहे. तर फिनॉल मिळणार. ओके त्यामध्ये रिएक्शन पर्टिक्युलर अल्किल ग्रुप घ्या CH3 ओके CH2 मग फक्त CH3 आपण घेतला CH3
अल्किल ग्रुप, परत ऑक्सिजन घेतला आणि इथं अरोमॅटिक रिंग आपण घेतली, हे बेन्झीन रिंग आपण घेतले असेल, किंवा तुम्ही हेच कंपाऊंड असं पण लिहू शकता. बेन्झीन रिंगच्या मध्ये फिनिल ग्रुप C6H5 असं सुद्धा लिहू शकता. ही रिंग म्हणजे C6H5 आहे. ओके, हा लिहा. अल्किल आली तर कुठला आहे? अल्किल कुठला आहे? मिथिल आहे. मिथिल. आणि हा फिनिल ग्रुप आहे. आणि पुढे काय लिहिणार तुम्ही? इथर. चला पुढे आपण काय लिहिणार आहे? इथर असं लिहिणार. ओके, मिथिल फिनिल इथर. त्यालाच आपण काय म्हणतो? त्याच कंपाऊंडला एनिसोल. ओके, ह्या कंपाऊंडचं नेम काय आपलं? एनिसोल आहे. लक्षात ते एनिसोल म्हणतो आपण पर्टिक्युलर. ओके, सेम हायड्रोलायसिस करा. हार्ट डायरेक्ट H2 सपोर्ट कंडिशन. ओके, काय होणार आहे? वॉटर मध्ये कोण असणार आहे? H सिंगल बॉन्ड OH. आता बॉन्ड ब्रेक करा. कुठला बॉन्ड ब्रेक होत आहे? अल्किल ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत आहे. हा अरोमॅटिक रिंग ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत नाही. हा स्ट्रॉंग बॉन्ड आहे. कारण का आपण काय रिझन सांगितलंय? इथला कार्बन हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे. sp2 हायब्रिडाइज्ड असेल तर इथं कार्बन ऑक्सिजन मध्ये डबल बॉन्ड येत असतो, त्यामुळे इथला बॉन्ड स्ट्रॉंग असतो, तो ब्रेक होत नाही. हा सिंगल बॉन्ड इझिली ब्रेक असतो. डबल बॉन्ड पेक्षा सिंगल बॉन्ड वीक असतो आणि तो इझिली ब्रेक होत असतो. त्यामुळे बॉन्ड कुठला ब्रेक होत नाही? हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड. अल्किल ग्रुप मधला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होत आहे. बरोबर. मग इथं बघा, इथला बॉन्ड ब्रेक करा. काय अशा वॉटर मध्ये कोण आहे? H सिंगल बॉन्ड OH. ह्या साइडला OH ऍड झाला आणि ह्या साइडला H ऍड झाला. CH3OH आणि इथं फिनॉल OH. बेन्झीनला OH फिनॉल. ओके, लिहा मग CH3 सिंगल बॉन्ड OH प्लस फिनॉल. ओके, बेन्झीनला OH. हे फिनॉल झालं आणि हे काय? मिथाइल अल्कोहोल. बरोबर. अशा तीन तयार झालं. हेच आपण असं सुद्धा लिहू शकतो, C6H5OH. जर फिनॉल समजा प्लस आपण फिनॉल बोलतो. ओके, दुसरे एक रिएक्शन घ्या. ह्याच्याच मध्ये समजा अल्किल ग्रुप आपण घेतला असेल, CH3 CH2O. क्या अशा पद्धतीने ते असेल. ओके, CH3 CH2O कसं होणार बघा. त्यामध्ये नेम काय आपलं? हा इथिल ग्रुप आहे, हा फिनिल आहे. त्या कंपाऊंडला कॉमन सिस्टीम नुसार या कंपाऊंडचं पर्टिक्युलर नेम आहे. बेन्झीनला OCH2CH3 असेल, इथं ऑक्सिजन ग्रुप असेल तर आपण काय म्हणणार आहे? फेनिटोल. हे फेनिटोल आहे. त्यालाच आपण आणखी काय म्हणतो? इथिल. हा इथिल ग्रुप आहे, हा फिनिल आणि शेवटी इथर होणार. इथिल फिनिल इथर. वॉटर वर रिएक्शन करा. हायड्रोलायसिस करायचं. डायल्यूट H2SO4 च्या प्रेझेन्स मध्ये कंडिशन सेम आहे. वॉटर मध्ये कोण असणार आहे? H सिंगल बॉन्ड OH. की वॉटर मध्ये H सिंगल बॉन्ड OH आहे. ओके, इथून असा बॉन्ड ब्रेक होणार आहे. त्या साइडला OH झाला आणि ह्या साइडला H झाला. ओके, काय मिळेल बघा? CH3 CH2
ओके OH एक इथाइल अल्कोहोल झाला आणि दुसरा आपला फिनॉल झाला बेन्झिनला OH हा इथाइल अल्कोहोल आणि हा जो आहे तो आपला फिनॉल ओके अशा तीन रिएक्शन विथ हॉट डायल्यूट H2S सोबत हायड्रोलायसिस केल्यावरती इथरचं कन्व्हर्शन अल्कोहोल्स आणि फिनॉल मध्ये होत असतं हे आपण बघितलेलं तर चला ही पहिली रिएक्शन आहे रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड इन इथर्स मध्ये ओके त्यानंतर सेकंड रिएक्शन आपण आता याच्यातली बघणार आहे रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड त्यामध्ये रिएक्शन्स ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड याच्यामध्ये आपण आता सेकंड रिएक्शन बघणार आहे रिएक्शन विथ PCl5 PCl5 म्हणजे काय फॉस्फरस पेंटाक्लोराइड याच्यावर रिएक्शन बघायचं तर PCl5 वर रिएक्शन केल्यानंतर आपल्याला अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन मिळतं इथर पासून इथर रिएक्ट विथ फॉस्फरस पेंटाक्लोराइड टू फॉर्मस अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन बघा इथर ROR हा इथर आहे हा इथर आपला सिंपल असेल किंवा मिक्स्ड असेल कसं असेल दोन्ही अल्किल ग्रुप सेम असतात सिंपल दोन्ही डिफरंट असतात तर मिक्स्ड असणार PCl5 फॉस्फरस पेंटाक्लोराइड ह्याच्यावर रिएक्शन करा हिटिंग करा काय होणार आहे कुठला तर एक आपला इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार आहे बरोबर तो ब्रेक झाल्यावरती काय होणार बघा आणि इथला पण कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपला ब्रेक होणार आहे ओके म्हणजे ह्या इथर्स मधील अल्किल ग्रुप मधला कार्बन ऑक्सिजन इथल्या अल्किल ग्रुप मधला कार्बन ऑक्सिजन दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले ब्रेक होणार आणि ह्या साइडला एक Cl ऍड होणार RCl आणि ह्या साइडला एक Cl RCl अल्किल क्लोराइड म्हणजे दोन RCl म्हणजे दोन अल्किल क्लोराइड मिळणार आणि फॉस्फरस हा ऑक्सिजन आणि राहिलेले इथले तीन क्लोरीन POCl3 चा मॉलिक्युल फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड्स बघा मग RCl plus okay the alkyl group it may be same or different plus R-Cl plus okay एक alkyl group इथे गेला RCl दुसरा alkyl group इथे RCl चा दुसरा हा फॉस्फरस इथला ऑक्सिजन आणि इथले तीन क्लोरीन POCl ओके हे काय झालं अल्किल क्लोराइड्स आणि हा फॉस्फरस ऑक्सीक्लोराइड POCl बघा मग आता रिएक्शन घ्या ही जनरल रिएक्शन आहे पर्टिक्युलर रिएक्शन घ्या CH3O CH3 हे काय होतं सिंपल इथर आहे नेम काय आपल्याचं डायमिथिल इथर आहे त्याची रिएक्शन PCl5 बरोबर आपण केली सेम किटिंग करा बॉन्ड ब्रेकिंग कसं होणार इथून असं होणार इथला कार्बन ऑक्सिजन हा कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार Cl इथे ना आणि इकडे Cl CH3Cl हा CH3Cl चा मॉलिक्युल मिळेल दुसरा CH3Cl फॉस्फरस ऑक्सिजन आणि इथले तीन क्लोरीन सेम POCl ओके मिथाइल क्लोराइड्स
दोन मिथाइल क्लोराइडचे मॉलिक्यूल मिळाले सेम ह्याच पॅटर्नमध्ये अल्किल ग्रुप तेवढा CH3 मिथिल ग्रुप्स. ठीक आहे, सिंपल इथर आपण यूज केला होता. आपण आता मिश्र इथर जर घेतला असेल ह्याच्यामध्ये तर बघा PCl5 ची रिएक्शन कसं होणार, एका साइडला CH3 ग्रुप एका साइडला 4CH2CH3. हा मिश्र आहे. अल्किल ग्रुप दोन्ही डिफरंट आहेत ऑप्शनला, एक इथिल आहे आणि एक मिथिल आहे. अल्फाबेटिक ऑर्डर लिहितो आपण इथिल मिथिल आणि शेवटी काय लिहिणार इथर. PCl5 वर रिएक्शन करा, हिटिंग करायचं. काय होणार आहे, इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार, परत इथला कार्बन ऑक्सिजन बॉन्ड ब्रेक होणार. इथं ब्रेक झाले की एक क्लोरीन ह्या कार्बनला अटॅच होईल, इथं Cl, इथं ब्रेक झाला इथं Cl. काय मिळालं CH3Cl, हा CH3Cl आणि दुसरा CH3CH2Cl प्लस POCl. एक काय झाला मिथाइल क्लोराइड आणि दुसरा इथं काय झाला हा इथिल ग्रुप आहे इथाइल क्लोराइड. ओके, अशा पद्धतीने इथाइल क्लोराइडचं फॉर्मेशन झालं. तर फॉस्फरस पेंटाक्लोराइड बरोबर रिएक्शन केल्यानंतर दोन कार्बन ऑक्सिजन बॉन्ड आपले ब्रेक होतात आणि करस्पॉन्डिंग अल्किल क्लोराइडचं फॉर्मेशन होतं. सिंपल इथर असेल तर दोन्ही सुद्धा सेम अल्किल क्लोराइडचं मॉलिक्यूल मिळणार. मिश्र इथर असेल तर दोन डिफरंट अल्किल क्लोराइडचे मॉलिक्यूल आपल्याला मिळणार. तर चलो ही रिएक्शन PCl5 आहे. तुम्हाला क्वेश्चन विचारला व्हॉट इज द ऍक्शन ऑफ PCl5 ऑन डायमिथिल इथर इथिल मिथिल इथर. तर आपल्याला ह्या रिएक्शन विचारले असते किंवा हाऊ विल यू कन्वर्ट डायमिथिल इथर अँड इथिल मिथिल इथर इनटू मिथिल क्लोराइड्स अँड इथिल क्लोराइड्स. तर ह्या रिएक्शन आपल्याला लिहिता येत असते. तर चलो इथं आपला रिएक्शन विथ PCl5 ची रिएक्शन आपली इथं कंप्लीट झालंय. ओके, तर रिमेनिंग जो पार्ट आहे रिएक्शनचा कार्बन ऑक्सिजन बॉन्डचा तो आपण नेक्स्ट लेक्चरला आपण स्टडी करणार. ओके, थँक्यू.